नागपूरच्या अंबाझरी परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला घातक शस्त्रांसह अटक केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे अंबाझरी पोलिसांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले। झडती दरम्यान आरोपीकडून 2 तलवारी, एक बेसबॉल बॅट आणि 3 धारदार चाकू जप्त करण्यात आले। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई अंबाझरी पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे। आरोपी हा खुनाचा गुन्हेगार असून तो वस्तीमध्ये तलवार घेऊन दुमदाम करीत आहे असे एक गुप्त बातमीदारावर आम्हाला माहिती मिळाली। आम्ही PSI राजेश रुही टीव्ही पथकामध्ये काम करतो आणि आम्ही आमच्या पथकाला सोबत घेऊन राजू तायडे, बलजीत सिंग ठाकूर व प्रवीण असे मिळून आम्ही मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी गेलो। वरिष्ठांना त्याची माहिती दिली। आमच्या कामगिरीमध्ये वरिष्ठ कोणी आमचे आणि DCP साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही तिथे पोहोचल्यानंतर माहिती देऊन त्या आरोपी जो हा खुनाचा गुन्हेगार असून तिथे धुमधाम करीत आहे, हातात तलवार घेऊन आम्हाला सुदामनगरी भागात हातात तलवार घेऊन धुमधाम करताना मिळून आल्यानंतर त्याच्या हातात एक तलवार होती। त्यावर आम्ही त्याला स्टॉपच्या मदतीने ताब्यात घेतले। निशस्त्र करून त्याला विचारपूस केली तर त्यांनी सांगितले की मला काही लोक मारायला आले होते, तर मी त्याबद्दल हे करत आहे। आणि पुन्हा त्यांनी सांगितले की काही मी हत्यार पुन्हा बाजूला ठेवलेले आहे। तर त्याच्या बाजूला पुन्हा आम्ही शोध घेतला असता काहीच अंतरावर 50 फूट अंतरावर त्याने एका याच्यात ओढणीमध्ये गुंडून एक तलवार, एक बेसबॉलची बॅट आणि 3 छोटे चायना चाकू अशा 6 हत्यार त्याच्याजवळ मिळून आले आम्हाला। आणि खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी तो एक हस्तक्षेपीय गुन्हा करण्याच्या इराद्याने आला असावा असा आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्या कारवाई करता त्याला पोलीस स्टेशनला आणले। ब्युरो रिपोर्ट NTV 24।